सांगतात का निसर्ग पूजक कशावरनं, तर हे निसर्ग पूजक आहे. दिसतं निर्जीव पण वाजतं ते. मोठ्याचं देव विठ्ठल, रुक्माई, गणपती हे चांगल्यांचे लोक देव. आमचं देव नाही. आम्हाला उदबत्ती अगरबत्ती पण लावायला काही मिळत नाही, तर मग आम्ही दगडाचीच पूजा करतो. देवा सुखाचा ठेव, पोर बा ढोर ढाकर असा आम्हाला सुखाचा ठेव, तुला पाया पडून आमंत्रण करतो असं म्हणून ते आम्ही हे दगडाचं देव पूजत गेलो. दगड जसा निर्जीव तसा तो निर्जीव दिसतो, पण त्याचा तो आवाज सूर निघत असतो. त्याच्यात काय रेंज नको, त्याला काय नको. तोंडाला लावला, श्वास दिला की श्वास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. मग आमचा पिंजोबा नवश्या तो वाजवायचा तारपा. त्याच्यावर नवश्याचा मुलगा धाकल्या वाजवायचा, आणि धाकल्याचा लाडक्या वाजवायचा. तो लाडक्या माझा बाप. मग तो सांगायचा की गुराशी नुसताच ना तर तारपा वाजवायचा ना, इथं चांगला शरीर पण चांगला रह आणि करमणूक रह. पण बापाने सांगला काय ते वाद्य आपला दैवत आहे, आणि हे दैवत खरोखर दैवत आहे. म्हणून देवानी मला सगळा काय दिला, म्हणजे मला काय दिला नाही, मला माणुसकी दिली. माणुसकी जगभरात भिकल्या धिंडा फार सत्कार चांगला. त्या लोकांनी कितीतरी जवळजवळ 200-250 माझे सत्कार केलं, प्रमाणपत्र दिलं, आणि जे काय खिशात दिलं ते घशात घालून घेतलं, त्याचा तर काही हिशोब नाही. पण हे एवढं कागदपत्र दिलं म्हणजे मी आयुष्यात दिलदार माणूस झालो. जे तीन वस्तू आहे, हे माडाचं पात, आणि हे बंबू, आणि हे दुधी, आणि याला इथं श्वास दिला की हे मादीचा आणि याचा संगम होऊन आकर्षित आवाज.